हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग. आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. तुम्ही जी फुलं बघताय ती माझ्या दारातली आहेत. माझ्या दारामध्ये थोडीशी जागा आहे आणि तिथेही फुलं लावलेली आहेत. आणि मी ना कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी एक्झिबिशनला गेले होते, फुलांची प्रदर्शनी वगैरे तिथे भरलेली होती आणि तिथून मी थोडीशी 3-4 रोपं आणलेली होती आणि काही खतं स्प्रे बॉटल्स वगैरे आणलेल्या होत्या. तर म्हटलं चला मग आज त्याचा उपयोग केला पाहिजे आणि जी रोपं आहेत त्याच्यासाठी मी इथे माझ्याकडे ना 2-3 कुंड्या रिकाम्या होत्या. मग त्याच्यामध्ये मी आधी काय केलं की जी गार्डनिंग सॉइल आहे, माती वगैरे माझ्याकडे होती आणि पालापाचोळा जो आहे, इथं भरपूर झाडी आहे त्याच्यामुळे पालापाचोळा खूप पडतो. मग आधी मी काय केलं, जे आपल्या नारळ आहेत ना, नारळाची जी करवंटी वगैरे आहे, नारळाची जी केसर आहेत मेन तर, आणि नारळाची करवंटीचे छोटे छोटे जे तुकडे आहेत ना, ते खाली होलच्या तिथं टाकले, ज्याच्यामुळे आपली माती वाहून जाणार नाही. आणि मग त्याच्यानंतर जी केसर आहेत नारळाची ती टाकली. त्याच्यानंतर जो मी पालापाचोळा जमा केला होता तो थोडासा त्याच्यामध्ये घातला. ते नंतर कालांतराने त्याच्यामध्ये खताचं काम करेल म्हणून मी सर्व घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मातीमध्ये मी कोकोपीट थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं खत होतं माझ्याकडे, ते मी मिक्स केलेलं आहे. आणि माती सगळी अशी व्यवस्थित मिक्स करून मी कुंड्यांमध्ये भरलेली आहे. ही रोपं ना मी एक्झिबिशन म्हणून आणली होती आणि याच्यामध्ये एक फॅन्सीचं आहे, एक आहे मारीगोल्ड, झेंडूचा हा वेगळा प्रकार आहे. आणि ती 2 रोपं जी आहेत ना ती माझ्या लक्षात नाही येत आता नाव नेमकी, आणि ती मी या कुंड्यांमध्ये लावून घेतलीये. माझ्याकडे तशी बऱ्याच प्रकारची रोपं आहेत. माझ्या शेजारी तुम्ही बघत असाल पांढऱ्या कुंडीमध्ये आहे ते मोरपंखी आहे. आणि तो पिवळा डबा दिसतोय ना, मी तेलाचा डबा त्यालाच यूज केले. त्याच्यामध्ये ना ब्लिडिंग हार्ट्स नावाचा जो वेल आहे तो आहे, त्याला पांढरी फुलं म्हणजे पांढरी आणि पुढे छोटीशी लाल फुलं येतात, ते खूप सुंदर दिसतात. त्याला फुलं आली ना मी तुम्हाला नक्की दाखवेन. सदाफुली लावलेली आहे मी आणि गवतीच्या हात इतका पसरलेला आहे ना. पारिजाताचं सुद्धा झाड आहे माझ्याकडे, सोनचाफा आहे, गुलाबाची रोपं आहेत आणि याच्यामध्ये चिनी गुलाब जो म्हणतो ना आपण त्याला, ते सुद्धा, त्याचे सुद्धा विविध प्रकार माझ्याकडे आहेत. बरीच रोपं आहेत माझ्याकडे. आणि जे आपण गोकर्णीचे वेल सुद्धा माझ्याकडे मी लावलेले आहेत आणि वेळोवेळी ते मी त्याला काढत असते. त्याला खूप फुलं येतात. आता मी सध्या त्याची कटिंग एकदम केलेली आहे आणि नेहमी त्याला फुलं येतात. मग आपली देवपूजेसाठी वगैरे लागणारी ना मला ते होतात मग मला फुलं ती, कारण बाहेर जाणं शक्य होत नाही सारखं सारखं, मला गेटच्या बाहेर नाही जाता येत. त्याच्यामुळं मी इथे लावलेली आहेत रोपं आणि त्याचा वापर मी देवपूजेसाठी करता येतो मला. आणि खरं सांगू का, मला फार आवडतं हे गार्डनिंग करायला. आणि मी जेव्हा गावी होते ना, ज्यावेळेस मी हजबंडसोबत, माझ्या फौजी साहेबांसोबत मी ज्यावेळेस आले नव्हते, बरोबर गेले नव्हते, त्यावेळेस गावी होते. आणि गावी तर आमची शेती आहे, मग शेतामध्ये तर काय रोपं झाडं आणि शेती असल्यामुळे एवढं काही नाही. पण मला फुलांची फार आवड होती. मी सतत कुठून तरी फुलं आणायची, कोणाच्या याच्यातून एखादी फांदी भेटली तिकडनं आणायची, दारात लावायची, त्याला जपायची. चाफा असू दे, गणेश वेल असू दे, इतकी फुलं आणायची, फुलं झाडं लावायची, रोपं वगैरे. आणि ती त्याला मी जपायची. उन्हाळ्यात ती जळून जायची, का तर मग पाणी नसायचं. पण मी ना पाणी नेहमी, पाण्याची काळजी घ्यायची, ती फुलं वगैरे वाढवायची. पण ज्यावेळेस मग मी बरोबर गेले ना, मग ती झाडं वगैरे लक्ष देणं, हे सगळ्या गोष्टी कमी झाल्या. पण मला क्वार्टरमध्ये सुद्धा राहून ह्या गोष्टी करायला आवडतात. मग मला जिथे जिथे जमेल तिथे तिथे ह्या गोष्टी मी करत असते. आणि इथं तर माझी खालची क्वार्टर आहे, त्याच्यामुळे मला झाडं लावता येतात. आणि हे बघा, माझ्याकडे ही जी कुंडी होती सिरॅमिकची, ही रिकामी झालेली होती. याच्यामध्ये ना एरेका पाम लावलेला होता आणि त्याला ना पाणी जास्त झालेलं, तर खाली काय झालेलं, खालून त्याला पूर्ण असं सडल्यासारखं झालं होतं, ते रोप मग खराब झालं. आणि या कुंडीमध्ये मग मी स्नेक प्लांट लावला. स्नेक प्लांट सुद्धा मी लावलेला आहे. तुपाच्या डब्यांमध्ये वगैरे सुद्धा मी स्नेक प्लांट लावलेले आहेत. आणि त्यातलाच मग मी एक काढला आणि या कुंडीमध्ये असा लावलेला आहे. आता इथं घाण झालेली होती सगळी, तर चिखल मी करून टाकलेला होता. मग आता म्हटलं चला आधी झाडू मारून घेऊया आणि स्वच्छ असं धुवून घेऊयात.
मला थोडीशी सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे माझा आवाज असा येतोय, थोडंसं इग्नोर करा. तर आपण गार्डनिंग करण्यामुळे काय होतं की थोडंसं आपला जो आहे स्ट्रेस लेवल कमी होतो आणि आपल्याला एक अशी नवीन ऊर्जा मिळते. आपल्या हाताने एखादं रोप तर लावलं आणि ते जर छान आलं, बहरलं, तर आपल्याला किती आनंद होतो ना. आणि ते वर्णन असं करता येत नाही, इतकं छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं. आणि फुलांनी, झाडांनी, रोपांनी आपल्या घराचं सौंदर्य वाढतं, पण त्याबरोबरच काय होतं की आपलं मन सुद्धा ते प्रफुल्लित करतात. आणि तर तुमच्या घरी किती तुम्ही प्लांट्स लावलेत, रोपं लावलेत ते मला सांगा कमेंट करून. तर एक्झिबिशनमधून हा जो स्प्रे आणलेला होता, हा होता याच्यामुळे ना फुलं आणि कळ्या बनतील असं त्यांनी सांगितलं होतं की याच्याने फुलं आणि कळ्या बनण्यासाठी मदत होईल. आणि मग मी तो घेऊन आले आणि सगळ्या झाडांवरती मी फवारून घेते. आणि हा जो आहे हा आहे ब्लिडिंग हार्टचा प्लांट. आणि ही आहे गोकर्णीचा वेल. हा मी खूप बारीक केलेला आहे, खूप पसरलेला होता वरपर्यंत. हा खूप मी कटिंग याची केली. आणि ही आहे पीस लिली. पीस लिलीचं सुद्धा शक्यतो मी घरात ठेवते, पण थोडा वेळ कधी एखाद दिवस मी बाहेर काढून ठेवते याला. आणि ही आहे पारिजातक. हे पारिजातकाचं रोप आहे, असं वरती वाढलेलं आहे हे. याच्यावर सुद्धा मी हे पूर्ण स्प्रे करून घेते. बाहेर मी कपडे वाळत घालत होते आणि तेव्हा मला एक गंमत आठवली, तुम्हाला तुमच्याशी शेअर करावी. इथं ना प्रत्येक झाडावरती असे नंबर दिलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी. आणि ते आपल्या मनाने आपण नाही तोडू शकत. म्हणजे मी काय म्हटलं की कपडे इथं वाळत नाहीयेत, सावली येते ना, ऊन येत नाही इथं, मग एखादी फांदी तोडून घेऊया आपण. हजबंड म्हणाले नाही, ते आधी रिपोर्ट करावं लागेल, सांगावं लागेल, मग ते येतील आणि तोडून देतील. आणि हे बघा प्रत्येक झाडावरती इथं नंबर आहे. आणि हे गुलमोहराचं झाड आहे. आमच्या इथं बरीच गुलमोहराची झाडं आहेत आणि प्रत्येक झाडावरती प्रॉपर नंबर आहे. त्याच्यामुळे आपण स्वतः काही नाही करू शकत. आणि गार्डनमध्ये मी बरीच झाडं लावली, तीही तुम्हाला दाखवते. पपईचं झाड आहे आणि हे बघा हे गुलमोहरचं झाड आहे आणि याच्यावर सुद्धा नंबर आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मी पपई लावलेली होती, पण पपई काही जास्त आली नाही. जमिनीमध्ये ना वाळवी आहे. आणि म्हणतात ना जिथे हे गुलमोहराचं वगैरे झाडं असतं तिथे जास्त झाडं येत नाहीत, असं मी ऐकलंय. खरं खोटं मला माहित नाही, पण नाही येत शक्यतो. आणि हे बघा पपईचं झाड लावलेलं आहे मी. आणि तिथं जी कोरफड आहे, कोरफडची रोपं वगैरे ते पण लावलेली आहेत. जास्वंदीचं मोठं झाड आहे पलीकडं. आणि स्पायडर लिली आहे माझ्याकडं. त्याच्याबरोबर दुसरी एक अबोली कलरची लिली सुद्धा आहे. आणि ती पावसाळ्यामध्ये येतात ना लिलीला फुलं, तेव्हा खूप छान वाटतात. आणि झेंडूची रोपं तर ना अशी मी लावली आहेत ना कुठेही, खूप मोठी होतात ती, पण पसरल्यामुळे छोटी दिसतात तुम्हाला. आणि हे स्नेक प्लांटचा हा दुसरा प्रकार आहे, हा चाफा आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा. आणि छान छान कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर एक सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. तर उद्या पुन्हा भेटेन अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.